भौगोलिकरणामध्ये जे खूप अडचण विद्यार्थ्यांना त्या दोन भौगोलिकरणाची होत आहे ते म्हणजे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिन्या नद्या आढळत नाहीत. का आढळत नाहीत याचं उत्तर आज मी सांगणार आहे. तर ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिन्या म्हणजे पश्चिमेला वाहणाऱ्या, पूर्व वाहिन्या म्हणजे पूर्वेला वाहणाऱ्या त्यांची दिशा. मग ब्राझीलमध्ये पश्चिमेकडे नद्या का वाहत नाहीत? भारताकडे पश्चिमेकडे पण काही नद्या वाहतात आणि पूर्वेकडे काही नद्या वाहतात. पण ब्राझीलमध्ये पश्चिमेला नद्या का वाहत नाहीत? त्याचं कारण आहे कारण ब्राझीलच्या पश्चिम दिशेला आणि दक्षिण दिशेला उच्चभूमीचा प्रदेश आहे बघा. उच्चभूमी म्हणजे उंच भूमी आणि त्या ठिकाणी ही उच्चभूमी ब्राझीलची कुठे आहे? पश्चिम दिशेला आणि दक्षिण दिशेला आहे. आणि म्हणून या पश्चिम दिशेकडून उतार कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला आहे आणि उत्तर दिशेला आहे. आता साहजिकच नद्या ह्या उतारानं वाहत असतात. म्हणून उच्चभूमीकडून जो काही उतार आहे तो पूर्वेकडे आहे आणि उत्तरेकडे आहे. म्हणून ब्राझील या देशातल्या ज्या काही नद्या आहेत त्या उच्चभूमीतून उगम पावतात. त्यांचा जन्म होतो. कुठून जन्म होतो? तर या ठिकाणी उच्चभूमीतून होतो. आपल्या इथल्या नद्यांचा कुठून होतो? सह्याद्रीच्या पर्वतरांगातून, हिमालयातून आपल्या नद्यांचा जन्म होतो, तिथून उगम पावतात. मग इथून उच्चभूमीतून या नद्या उगम पावतात आणि या नद्या कुठं वाहत जातात? उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे वाहतात. आणि त्या नद्या कुठं जाऊन मिळतात? अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. म्हणजे आपल्याला असं उत्तर देता येईल, हो, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिन्या नद्या आढळत नाहीत कारण ब्राझीलच्या पश्चिमेला उच्चभूमीचा प्रदेश असल्यामुळं त्या ठिकाणच्या नद्या या पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे वाहत असतात. त्यांचा उतार तिकडे आहे आणि त्या नद्या अटलांटिक महासागराकडे जाऊन मिळतात. म्हणून ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिन्या नद्या आढळत नाहीत. आता दुसरा प्रश्न असा आपल्याला येतो की भारताची पश्चिम किनारपट्टी, भारताला दोन बाजूने किनारपट्टी लाभली, एक म्हणजे पश्चिम आणि दुसरी म्हणजे पूर्व. त्या दोन्हीमध्ये काय विषमता आहे? या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर एक फरक आहे. ब्राझील आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टी काय? तर सह्याद्री पर्वतरांग आहे. माऊलीनं सांगितलं काय? सह्याद्री पर्वतरांग आहे. त्याला आपण काय म्हणतो? पश्चिम घाट म्हणतो. आणि या पश्चिम घाटातून काही नद्या अरबी समुद्राकडे जातात आणि काही नद्या या ठिकाणी पूर्व दिशेकडे जातात. मग या पश्चिम घाटामुळं आपल्या जी पश्चिम किनारपट्टी आहे तिची रुंदी कशी झाली आहे? कमी झालेली आहे आणि खडकाळ जमीन आढळते. या ठिकाणच्या नद्या या ठिकाणच्या किनारपट्टीवर खाड्या आढळतात. काय आढळतात? खाड्या आढळतात. म्हणजे ही एक पश्चिम किनारपट्टी आपल्याला माहिती होते. आणि दुसरी म्हणजे डोंगरदऱ्या सुद्धा आपल्याला पश्चिम किनारपट्टीकडे आढळतात. तर पूर्व किनारपट्टीकडे काय? तर ह्या नद्या वाहत जातात. ह्या नद्या पूर्वेला वाहणाऱ्या नद्या गाळ वाहून येतात आणि गाळ वाहून या ठिकाणी तो एक सुपीक भाग पूर्वेकडे तयार केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सुपीक भाग आढळतो आणि इथं कोणते प्रदेश आढळतात? त्रिभुज प्रदेश आढळतात. आता पूर्वेकडे सुपीक भाग आहे जो गाळ साचून नद्या मिळलेला आहे आणि त्रिभुज प्रदेश आढळतात. तर इकडे काय? खडकाळ जमीन आहे, खाड्या आहेत, डोंगरदऱ्या आहेत, रुंदी कमी आहे. अशा प्रकारची या दोन्ही किनारपट्टीमध्ये वरीलपैकी ही विषमता आढळते असं उत्तर द्यायचं आहे. आणि याची